झाड एक भयकथा. या झाडाचा हा जो बुंदा आहे ना, तो काहीतरी वेगळाच वाटतोय मला. तुला नाही वाटत? आहे जरा फुगीर, ओबडधोबड आणि खडबडीत, काळापट. पण मग त्याचं काय? अरे दिसायला नाही रे येड्या, त्याचा फील जरा वेगळा येतोय आहे. माझ्या झाडाला कसला आलाय फील? फील माणसाचा येतो, धुंद, हवाहवासा, सुमतीच्या केसात लावलेल्या चाफ्यासारखा. असे म्हणून तुषारने एक दीर्घ श्वास घेतला. त्यावर शिवानंदने त्याच्या डोक्यात एक फटका मारला. तुला काही सुचत नाही का रे? मुलींशिवाय आज काय सुमती, उद्या कोण मधुमती, परवा कोण रेश्मी. ए शिव्या, या वयात हेच करतात. मी नॉर्मलच आहे. तुझ्यासारखा पकाऊ नाही. सारखं काहीतरी संशोधनासारखं शोधत फिरायचं. आधीच इथे दिवस-रात्र तो दगडाचा अभ्यास, ते रॅक, सायकल आणि ती बेवेन रिऑक्शन सिरीज करून पिट्टा पडलाय. म्हणून जरा फिरायला जाऊ मोकळ्या हवेत म्हटलं तर तू आता झाडाचा अभ्यास करायला लाव मला. अरे अभ्यासाचं नाही म्हणत मी. वेगळं म्हणजे तू नीट बघ. माणसाचा चेहरा वाटतो बुंद्याऐवजी. बरं, माणूस तर माणूस. आता तू चल बरं इथून. आपण तिकडे त्या पलीकडच्या रस्त्याने जाऊ. तिकडे हिरवळ जास्त आहे. तुषार शिवानंदला ओढत पलीकडे घेऊन गेला. पण मनात तोही जरा चमकलाच होता. त्या डेरेदार झाडाचा प्रचंड मोठा बुंदा खरोखरच एखाद्या रागीट माणसाच्या चेहऱ्यासारखा दिसत होता. पण त्याने हे कबूल केलं असतं तर शिवानंद रोज येऊन येथे बसला असता, निरीक्षण आणि प्रयोग करत. जिऑलॉजीच्या अभ्यासाबरोबर वैश्विक ऊर्जा हा शिवानंदचा आवडता अवांतर विषय होता. संपूर्ण विश्वात एकच ऊर्जा आहे आणि तीच आपल्यातही आणि सर्व प्राणिमात्रात आणि अचल वस्तूत म्हणजे दगडात सुद्धा आहे. सर्व जग हे स्पंदनावर चालू आहे. म्हणूनच आपल्या मानसिक सामर्थ्याने आपण हवी तशी ऊर्जा जागृत करून त्याच्याशी संवाद साधू शकतो, कनेक्ट होऊ शकतो, असा त्याचा ठाम समज होता. रोज मेडिटेशन करून काही अंश का होईना एकाग्रता साधणे त्याला जमू लागले होते. भर म्हणून पतंजल योगा सारखी अनेक पुस्तके वाचून त्याने आपल्या ज्ञानात भर घातलेली होती. पण सगळं ज्ञान जरी असलं तरी अजून कुठल्या प्रयोगाच्या फंद्यात तो पडला नव्हता. अनुभव नसल्यामुळे त्याचे ज्ञान असे पुस्तकीच होते. पण त्याचा आपल्या अभ्यासावर ठाम विश्वास होता. त्यामुळे अलीकडे त्याची या विषयावरून खूप चेष्टा देखील होत असे. हॉस्टेलवर परत आल्यानंतर रात्री शिवानंदच्या डोळ्यात त्या बुंद्याचे प्रश्न सतावत होते. पुढे काही दिवस परीक्षेच्या गडबडीत गेल्यामुळे शिवानंद झाडाबद्दल विसरून गेला. परीक्षा झाली आणि कॉलेजला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. आता सर्वजण आपल्या घरी निघायची तयारी करू लागले. शिवानंदला घरचे कोणीच नव्हते. सगळे गेल्यावर हॉस्टेल एकदम खायला उठणार याची त्याला जाणीव होती. यार तुषार, तुम्ही सगळे गेल्यावर मी एकटा काय करू? किती बोर होईल राव. तुषारच्या आईने दिलेली चकली खात खात शिवानंद काळजीने म्हणाला. तुषार भराभरा सामान आवरून निघायची तयारी करता करता त्याच्या प्रश्नाने एकदम थबकला. एक काम करतोस का शिव्या? फॉर अ चेंज
तू पण चल माझ्याबरोबर आमच्या गावी. आमचं गाव तुला नक्की आवडेल. घरात एवढी माणसं आहेत, त्यात तू सहज समाधून जाशील. शिवाय तुझं काय ते मेडिटेशन आणि कॉमिक एनर्जी रिचार्ज ते करायला आमच्या माळरानावर तुला भरपूर निवांत जागा आहे. तेथे तू दिवसभर ध्यानाला बसलास तरी तुला कोणी डिस्टर्ब करणार नाही. चल. एक क्षणभर विचार करून शिवानंद तयार झाला. सर्व आवराआवर करून त्या दोघांना निघायला संध्याकाळ झाली. हॉस्टेलवर राहिलेली काही मुलं आणि ते दोघे असे बस यायची वाट बघत आपल्या सामानासकट स्टॉपवर गप्पा मारत उभे होते. थोड्या वेळाने बस आली, पण ती तुषारची नव्हती. हळूहळू एक एक करत सगळे गेले. फक्त तुषार आणि शिवानंद राहिले. त्यांची बस यायला अजून तासभर अवकाश होता. मग वेळ आहे तर गंगूबाईच्या खानावळीत जेवून असं त्या दोघांनी ठरवलं. गंगूबाईची ही खानावळ सध्या त्याची लेक सुमती चालवायची. सुमती दिसायला जितकी सुंदर होती तितकीच तिच्या हाताला एक अद्वितीय अशी चव होती. त्यामुळे कायम तिच्या येथे गर्दी असायची. एरवी मुलांना घाई असायची, त्यामुळे तिच्याकडे जेवायचा योग क्वचित येत असे. आजही बस यायच्या आत नंबर आला तर नशीब उजाडलं म्हणायचं असं त्यांना वाटू लागले. त्यात कौतुक तिच्या जेवणाचं होतं की दिसण्याचं, की दोन्हीही हे मात्र त्याचं त्यालाच माहिती. पण आज नशीब उजाडलं आणि त्याला जागा मिळाली. पण अरे, ते जेवायला बसले तितक्यात बस आली आणि लोक पटापटा उतरल्यावर गेलीसुद्धा. डोळ्यासमोरून बस निघून गेली होती. वेडी वाकडी तोंड करत त्यांना सामानासकट परत रूमकडे परतावं लागलं. वाटेत पुन्हा एकदा ते झाड शिवानंदला दिसलं. एवढ्या अंधारातही त्याला ते स्पष्ट दिसलं. तुषार, ते बघ, ते झाड बघ कसं आपल्याकडे एकटक बघतंय. बस चुकली हा राग तुषारच्या मनात होताच. त्याने रागानेच शिवानंदकडे पाहिले. त्याबरोबर तो गप्प बसला. ते दोघे परत आले तेव्हा सगळं हॉस्टेल रिकामं झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून ते दोघांले स्टॉपवर ना शेड होती ना बसायला बाकडे. सामान खाली ठेवून दोघेही वाट बघत उभे राहिले. तास झाला, 2 तास झाले, एकही बस आली नाही. दुपार होत आली तसे ते कंटाळले. लांबून एक गावकरी येताना दिसला. घाटात अचानक दरड कोसळल्यामुळे बसचा यायचा मार्ग बंद झाला असे त्याने सांगितले. म्हणजे आता उद्यापर्यंत तर काहीच नाही. चला परत. वैतागलेल्या चेहऱ्याने परत येत असताना अर्थातच झाड लागलं. पण आता शिवानंद शहाणा झाला होता. त्याने तुषारजवळ झाडाचा विषय काढला नाही. परत आल्यावर मात्र त्याने मनाशी एक निश्चय केला. तुषार, तू जा. माझा काही यायचा योग दिसत नाहीये. माझ्यामुळे तुझं पण कॅन्सल होईल. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा.